बँकेत जायचं म्हणजे एक एक काम तुम्हाला सांगत राहणार. त्याशी 10 वेळा येऊन सांगितलं मला चेन हवी चांदीची चेन हवी की मी तिकडे कांजूरमारवरनं आणली तिकडे. तो अभी मम्मी के पास आया हूँ और मम्मी मेरे 2-3 दिन से कंटिन्यू कॉल कर रही थी कि अरे घर पे आ जा, कुछ काम है, ये वो है, और मैं अपने काम में बिज़ी था तो आ नहीं पाया. और अभी तो बाहर बारिश भी हो रही है अच्छे से. और कल एक्चुअली ऐसा हो गया कि मुझे शोभना मैम ने बताया था कि ये न्यूज़ में आया था कि सेफ्टी ड्रिल करके है, उसके रिगार्डिंग कुछ आप प्रिपरेशन करो और कहीं जाके क्वेश्चन आंसर करो. बट वो चीज़ भी मेरे से हुआ नहीं. मैं शाम को टाइम पे सेशन लेते बैठ गया तो वो भी चीज़ रह गई. तो मेरा काफ़ी अच्छा कंटेंट वो छूट गया. बट अभी आगे जाके वो भी करेंगे. अभी मेरा प्लान था कि मैं मरीन ड्राइव जाऊँ और वो सब क्वेश्चन आंसर करूँ, बट वो चीज़ भी रह गई क्योंकि जस्ट बिकॉज बारिश हो रही है और बहुत अच्छा मौसम है आज मुंबई का. मैं आपको दिखाता हूँ. बादल गरज रहे हैं. अभी यहाँ पे तो सब बिल्डिंग का काम चालू है तो उतना ज़्यादा मैं अच्छे से दिखा नहीं पा रहा हूँ कि व्यू कैसा है यहाँ का. तो अभी जाते हैं घर के अंदर. मम्मी क्या कर रही है पता नहीं. काय करतेस काय रे? कुठे गेला होतास? कुठे गेलेलो? कुठे नाही गेलेलो. किती वेळा फोन लावायचा तुला? फोन लावायला मी कामात होतो. कामात होतो मी काय रिकाम टेकडी इथे? रिकाम टेकडी काय तू? आज रिकाम टेकडी म्हणजे मग पाऊस पडतोय. 10 वेळा फोन करत राहायचं. तुला यायला होत नाही टायमावरती. अरे मी कामात राहिलो त्यामुळे मला यायला जमलं नाही. आणि आता आपल्याला बँकेत पण जायचं आहे. बँकेत जायचं म्हणजे एक एक काम तुम्हाला सांगत राहणार. त्याशी 10 वेळा येऊन सांगितलं मला चेन हवी चांदीची चेन हवी की मी तिकडे कांजूरमारवरनं आणली तिकडनं. आणि मला तू परत तिकडे तिथपर्यंत द्यायला लावलीस. अरे ती चेन मम्मी मी तुला पाहिजे नाही बोललो, मला घ्यायची आहे बोललो. घ्यायची म्हणजे तुला पाहिजे होती म्हणून तू घ्यायची बोलत होता सारखा. आता ती काय दिलीच ना रिटर्न पैसे आले ना. म्हणजे तू मला ज्ञान वाटणार तसं मी वागत राहणार काय? तू सांगणार तसं मी करणार नाही. मग आता फोन करण्याचं तात्पर्य की जवळा चपाती केली आहे ती खा आणि वाटेला लागते तिकडे. ठीक आहे. मग आता तू बँकेत दिवस पडतोय तो कॉल उचलतो. तू आता कुठे आहे काय कळायला नको काय? ठीक आहे. मग तू पण तयारी कर. आता बँकेत जायचं आपल्याला काम आहे. ठीक आहे चला. यांचं काय हल्लंय? कशी आहे तब्येत? कशी आहे बाबा? बरी आहे? नाही यांना पाय दुखतोय यांना. आता हे माझ्या बाबांची आदत आहे. त्यांची पायाचं हाड तुटलंय. ते ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. बाथरूमात जाऊन पडले. त्यांना ते सारखं झोपेचं औषध दिलं ना मम्मी, त्यामुळे ती गुंगी राहिली. तर गुंगीमुळे बाकी काय मुवमेंट वगैरे करणं त्या जास्त हेवी झाल्या. आता ठीक वाटतंय का हो बाबा? ठीक वाटतंय? नाही वाटत आहे? आराम करा. गोळ्या घेतातच का टायमावर? दिल्या गोळ्या? सही है. तुझे भी इधर दे रहे थे क्या टाइम? छुआ किधर दिख गया तुझे? तू क्यों इधर आई? तो भिंडी छुआ पकड़ के रखा है. साईनाथ मधली मुलगी. हे कधी पकडला मेला? अरे 2 दिवस पकडतोच आहे. किती आहेत? एक सोडला मी काल. सोडल्यावरती परत येत नाही आतमध्ये? नाही रे, हा दुसरा आहे. ये दूसरा है का? तोच है. तर तू क्या करने आई इधर? ओए अरे काटता है. तू क्या करने आई इधर? चल उठ. तू क्या करने आई है? तू भी जवड़ा बात करने आई. खाए. अरे क्या है ना गाँव का है क्या? बिक जाता हूँ फिर क्या? बारिश हो रही है. तुझे नहीं मिली बारिश? हाँ मैं रुक गई थी थोड़ा. सही है. चलो चल. क्या बना रहा हूँ? भाई जो बनाता हूँ मैं अच्छा ही बनाता हूँ. कुछ भी. तुम्ही काय ते खावा आणि निघा बघू. चल ठीक आहे. चल. तुम्हाला काय टाइमपास करायला? हे टाइमपास नाही करते मम्मी. महाराष्ट्रीयन नाही बोलू शकत. हे जवळा. कोणाला जवळा माहिती नसेल खूप जणांना जे दुसऱ्या ह्याच्यामध्ये असेल तर हा जवळा आहे. आणि आहे चपाती. ॲक्च्युली चपाती आहे एकात खाऊ शकतो मी. तर आता मी सध्या डाईटवरती तर असं काय डाईट फॉलो करत नाही. तर जवळा आणि चपाती खातो. अजून काय ना मम्मी? बस एवढंच. मच्छी बोंबील
काय बात झिंगा. आहे, काय बात आहे. आज डॅन साठी म्हणते रे. डॅन माझा फॉरेनर क्लायंट आहे त्या. फॉरेनर क्लायंट साठी स्पेशल. तुला हे पाकिस्तान आणि इंडियामध्ये जे इंडियाचे हे केले म्हणजे वॉर चाललाय ते माहिती आहे ना. कालच ऐकलं, लोक सांगतात की बाहेर जाऊ आता नका. 7 वाजता हे ड्रिल आहे, म्हणजे सेफ्टी ड्रिल फॉलो करायची आहे. ते माहिती आहे का तुला. ते आता ऑन बिन वाजतंय ना. हॉर्न वाजणार त्या टायमाला तुम्ही बिल्डिंगमध्ये थांबायचं. बिल्डिंगच्या बाहेर जाऊन कुठेतरी आपली सेफ जागा शोधायची आणि सेफ जागी म्हणजे लपायचं, किंवा त्या टायमाला तीच अशी सिच्युएशन येणार ना त्यासाठी प्रिपेअर व्हायचं. आणि सेकंड गोष्ट, आता म्हणजे एक बॅग पॅक करून ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंफार खाणं, लाईट वगैरे सगळं. त्या सिच्युएशनला, वॉरच्या सिच्युएशनला पूर्ण लाईट जाणार, सर्व कनेक्शन तुटणार. त्या टायमाला सर्वाईव्ह कसं करायचं, तर ही सेफ्टी ड्रिल 10 मिनिटासाठी फॉलो करणार आहे. गव्हर्नमेंट फॉलो करवते. तर 7 वाजता 7:30ला हॉर्न वाजणार, 7:40पर्यंत त्या गोष्टी चालणार. असं काय. मी परत पाहिजे तर अजून काय डिटेल्स आहेत ते सांगतो तुला. ह्या कालच्या पेपरामध्ये आलेलं की सेफ्टी ड्रिल फॉलो करायच्या आहेत करून. त्याला इव्हॅक्युएशन समथिंग बोलतात. घरातनं बाहेर जायचं की नाही जायचं. घराच्या बाहेर जाऊन तू बिल्डिंगवरती बॉम्ब फुटला तर आतमध्ये तर तू अशीच आहे, त्याच्या बाहेर अशी तर जरा सुटसुटीत राहणार ना पब्लिक. हा. तर त्यामुळे हे सेफ्टी ड्रिल माहिती असल्या पाहिजे. आता सगळे ते बॉम्ब टाकणार. काय होणार कोणाला काय माहीत नाही, कोण टाकणार नाही. इंडिया तेवढी कॅपेबल आहे, इंडियाची तेवढी म्हणजे कॅपॅसिटी आहे की कोण इंडियावरती एवढा लवकर हमला करू शकत नाही. आणि इंडियाने केलं आहे. रिटर्नमध्ये काय येणार काय नाही, तर त्यासाठी आपण प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे ना. सेफ्टी ठेवणं खूप गोष्टी गरजेचं आहे. आता हे काय काय इंटरनॅशनल स्कूलमध्ये वगैरे ह्या गोष्टी शिकवल्या जातात. समजतंय. पण आता हे तर- किती दिवसासाठी. हे आज करायचं आहे. आज आहे संध्याकाळी 7 वाजताच्या आसपास. 7 वाजता आहे, आसपास नाही 7 वाजता आहे. तेव्हा हे फॉलो करायचं. सगळे बिल्डिंगवाले सगळे फॉलो करणार. आपण इंडियाची हे तर फॉलो करणार. हे पब्लिक ही व्हिडिओ बघतात आहेत, तर ही एक गोष्ट तुम्ही पण आपल्या ह्याच्यामध्ये ॲड करा की हे आज फॉलो करायचं आहे. ज्यांना नाही माहिती, ज्यांनी पेपर रीड नाही केले, जे सोशल मीडियावरती जास्त अपडेट नाही आहेत, सो त्यांनी हे सेफ्टी ड्रिल संध्याकाळी 7 वाजता फॉलो करायचं आहे. आणि इंडियाच्या घरातल्यांना पण सांगायचं आहे. आणि इंडिया आपल्या स्वतःच्या देशासाठी ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला सांगितलं गव्हर्नमेंटने तर फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्या व्हिडिओला शेअर करा. टेक केअर. सबस्क्राईब सबस्क्राईब अँड लाईक.